सध्या सर्वत्र कोथिंबीरीचा सीझन चालू आहे। मार्केटमध्ये मस्त फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर अवेलेबल आहे। म्हणलं चला या कोथिंबीरीपासून मस्त खमंग कुरकुरीत अशा कोथिंबीरीच्या पुऱ्या बनवूयात। चला तर मग बघूयात याची रेसिपी। कोथिंबीरीच्या पुऱ्या बनवण्यासाठी मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी बेसन आणि तेवढंच रवा घेतला होता आणि एक भांड भरून कोथिंबीर घेतली। सर्वात प्रथम ही घेतलेली तिन्ही पीठं मी स्पूनच्या साहाय्याने एकत्र करून घेतली आणि याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे। हळद तुमच्या पिठाच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्याचबरोबर मी ते 2 चमचे घरचा मसाला घेतला आहे। तुम्ही या लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची बारीक करून तीही घालू शकता, पण मी हे लाल तिखटाच्या मसाल्याने बनवले आहेत पुऱ्या। हिरव्या मिरचीच्या देखील पुऱ्या खायला अतिशय मस्त लागतात आणि यामध्ये आपण बेसन घेतलेलं आहे म्हणून मी अर्धा चमचा ओवा हातावरती असा बारीक करून याच्यामध्ये घातला। आता यामध्ये 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घालून घेतली आणि चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत। तसेच अर्धा चमचा पेक्षा थोडंसं जास्त मी गरम मसाला देखील याच्यामध्येच मिक्स करून घेतला आणि 1 चमचा पांढरे तीळ देखील याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत। आता हे सर्व मसाले घातल्यानंतर जी बारीक कट करून घेतलेली हिरवी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स करायची। मी 1 बाउल भरून कोथिंबीर घेतली आहे। तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार देखील तुम्ही कोथिंबीर कमी जास्त करू शकता। आता हे सर्व पीठ आपल्याला कोथिंबीरीसोबत मिक्स करून घ्यायचे आहे। थोडं ह्या कोथिंबीरीमध्ये पाणी असतं, त्यामुळे डायरेक्ट पाणी न घालता हे कोथिंबीरीसोबत असं एकसारखं सर्व मिक्स करून घेऊन नंतर लागेल तसं आपल्याला पाणी घालून हे सर्व पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही। आपण नॉर्मल पुऱ्या जशा लाटतो तसं त्या पुऱ्यांसाठी जसं पीठ असतं तशी कन्सिस्टन्सी या पिठाची ठेवायची। आता हा पिठाचा आपला गोळा तयार करून झालेला आहे। एका साईडला मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि इकडे पुऱ्या लाटायला घेतल्या। सर्वात प्रथम एक कणकेचा गोळा जो आपण पीठ बनवला आहे त्याचा गोळा घेऊन मी सर्वात प्रथम चपातीसारखं एक मोठी चपाती लाटून घेतली आणि गोल डब्याच्या टोपणाच्या सहाय्याने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घेतल्या। टोपणाच्या सहाय्याने मी सर्व पुऱ्या आता बनवून घेतल्या आहेत। आता आपण त्या तळणार आहोत। तेल गरम झालेलं आहे। तेल जास्त कडकही करायचं नाही आणि अगदी कमीही तापवायचं नाही। मीडियम तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक एक करत या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। मीडियम फ्लेमवरती आता तेल गरम झालं आहे। मी पुरी सोडली, तुम्ही बघू शकता तेल छान गरम झालंय, एकसारखं गरम झालंय। आता एका बाजूने पुरी तळली गेली की मी त्याच्यावरती थोडंसं तेल चमच्याच्या साहाय्याने टाकलं। आता पुरी पलटून आपण दुसऱ्या बाजूने देखील खमंग अशी पुरी तळून घेणार आहोत। अशा एक एक करत मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या। तुम्ही बघू शकता आपल्या कोथिंबीर पुऱ्या बनवून तळून अगदी खाण्यासाठी सर्व करण्यासाठी रेडी आहेत। तुम्हाला देखील नेहमी कोथिंबीर वडी खाऊन कंटाळा आला असेल तर कोथिंबीरीची ही नवीन रेसिपी कोथिंबीरी पुऱ्या नक्की करून बघा। खायला अतिशय खमंग कुरकुरीत लागते आणि बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे, लगेच पटकन बनते। अशी ही खायला खमंग लागणारी कोथिंबीरीची पुरीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।